नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या अंतर्गत प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर या पदांचा भरपूर साऱ्या जागा निघालेल्या आहेत। तर कुठल्या जागा आहेत, त्यासाठीचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांचं अपॉइंटमेंट ऑफ द टीचिंग पोस्ट याबद्दलची ॲडव्हर्टाइजमेंट इथे निघालेली आहे। अकम्प्लिशमेंट टू द ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 36 डेटेड 30/12/2023 फॉर गव्हर्नमेंट सँक्शन टीचिंग पोझिशन्स in the various university department of the Savitribai Phule Pune University. Candidates should apply online from 1 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला अप्लाय करायचं आहे। लास्ट डेट फॉर सबमिटिंग हार्ड कॉपी ऑफ द ॲप्लिकेशन द युनिव्हर्सिटी ऑफिस 12/2/2024। तर 31 तारखेपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे आणि फॉर्मसोबत डॉक्युमेंट जोडून हार्ड कॉपी जी तुम्हाला सबमिट करायची ती 12 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला युनिव्हर्सिटी ऑफिसला सबमिट करायचं आहे। तर प्रोफेसर हे पद आहे ॲज पर द गव्हर्नमेंट रिझोल्युशन डेटेड 11/4/2022। कॅटेगरी वाईज रिझर्वेशन ऑफ द पोस्ट आर ॲज फॉलोज। तर कॅटेगरी वाईज इथे पोस्ट आहे। टोटल पोस्ट या 32 आहेत। 1 पोस्ट फॉर प्रोफेसर रिझर्व फॉर हँडिकॅप पर्सनसाठी एक रिझर्व आहे। तर पोस्ट आहे प्रोफेसर ॲज पर UGC नॉर्म्स पे स्केल 7th पे स्केल नुसार लेवल 14 एंट्री पे स्केल 1,44,200 रुपये हे असणार आहे। सब्जेक्ट आहेत अँथ्रोपोलॉजी, एक स्पेशलायझेशन असेल सोशल कल्चर आणि अँथ्रोपोलॉजीमध्ये स्पेशलायझेशन असणं गरजेचं आहे। बायोटेक्नॉलॉजी यांचे MSc बायोटेक्नॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, लाईफ सायन्स प्रिफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट विथ स्पेशलायझेशन इन फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी, जेनेटिक इंजिनिअरिंग आणि मॉलिक्युलर मेडिसिन अँड बायोकेमिस्ट्री। तर यासाठीचं असणार आहे। तिसरा आहे केमिस्ट्री, MSc इन केमिस्ट्री, ऑर्गॅनिक इन ऑर्गॅनिक, जनरल ॲनालिटिकल, फिजिकल, बायोकेमिस्ट्री, मेडिसन, ड्रग्स। तर यासाठी 2 पोझिशन आहेत केमिस्ट्रीच्या। कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, तर मीडिया मॅनेजमेंट, मल्टीमीडिया जर्नलिझम, न्यू ट्रेंड इन मीडिया जर्नलिझममध्ये मास्टर डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज, एनी एरिया ऑफ अ कम्युनिकेशन स्टडीज, मीडिया प्रोडक्शन अँड मीडिया थेरी मेथोडॉलॉजी यात मास्टर असणं गरजेचं आहे। इकॉनॉमिक्ससाठी MA इन इकॉनॉमिक्समध्ये असणं गरजेचं आहे। एज्युकेशनसाठी एक पोझिशन आहे मास्टर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ MAd अँड PhD इन एज्युकेशन विथ द स्पेशलायझेशन इन टीचिंग एज्युकेशन मध्ये असणं गरजेचं आहे। इंग्लिश एक पोझिशन आहे स्पेशलायझेशन इन अमेरिकन लिटरेचर, इंडियन साऊथ एशियन लिटरेचर, इंग्लिशमध्ये MA असणं गरजेचं आहे। एन्व्हायरमेंटल सायन्स एक पोझिशन आहे स्पेशलायझेशन इन एन्व्हायरमेंट सायन्समध्ये असणं गरजेचं आहे। फॉरेन लँग्वेज आहे मास्टर डिग्री इन फ्रेंच विथ स्पेशलायझेशन इन फ्रेंच अँड फ्रेंच कोफोन लिटरेचर यामध्ये त्यांच्याकडे मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे। जिओग्राफी आहे एक पोझिशन, जिओलॉजी एक पोझिशन, प्रत्येकाला मास्टर डिग्री त्या सब्जेक्टमध्ये असणं गरजेचं आहे। हेल्थ सायन्स आहे, हिंदी आहे एक पोझिशन, हिस्ट्री एक पोझिशन आहे। इंटरडिसिप्लिनरी स्कूल IDS एक पोझिशन आहे स्पेशलायझेशन इन इंटरडिसिप्लिनरी रिसर्च इन सोशल सायन्स ह्युमॅनिटीज मध्ये मास्टर डिग्री असणं गरजेचं आहे। इंटरडिसिप्लिनरी स्कूल सायन्स एक पोझिशन आहे, यात स्पेशलायझेशन इन केमिकल, फिजिकल सायन्स, बायोडायव्हर्सिटी, अर्थ सायन्स, जिओलॉजी, मटेरियल सायन्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, बायोलॉजिकल सायन्स, एक्सपिरियन्स इन इंटरडिसिप्लिनरी रिसर्च अँड अकॅडमिक प्रोग्राममध्ये असणं गरजेचं आहे। इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स आहे एक पोझिशन, लॉ आहे एक पोझिशन, मराठी आहे एक पोझिशन, मॅथमॅटिक्स आहे एक पोझिशन,
मास्टर डिग्री या प्रत्येक याच्यातनं असणं गरजेचं आहे. मायक्रोबायोलॉजी एक पोझिशन आहे, पाली अँड बुद्धिस्ट एक पोझिशन आहे, फिलॉसॉफी एक पोझिशन आहे, फिजिक्स 2 पोझिशन आहेत, सायकोलॉजी एक पोझिशन आहे, संस्कृत एक पोझिशन आहे, सोशोलॉजी एक पोझिशन आहे, स्टॅटिस्टिक्स एक पोझिशन आहे, झुलॉजी एक पोझिशन आहे. तर अशा पद्धतीने 32 पोझिशन्स या प्रोफेसरसाठी आहेत. त्याचबरोबर असोसिएट प्रोफेसर यांच्यासुद्धा 32 पोझिशन्स आहेत. असोसिएट प्रोफेसर या पदाचा पे मॅट्रिक्स 7 पे मॅट्रिक्सनुसार एंट्री पे यांचं जे असणार आहे ते आहे 1,31,400 रुपये. सेम सब्जेक्ट अँड सेम पोझिशन्स इथे आहेत. बायो टेक्नॉलॉजी यांच्या 2 पोझिशन आहेत. त्याचबरोबर केमिस्ट्री यांच्या 3 पोझिशन आहेत. पोझिशन्स डिफर होत आहेत, सब्जेक्ट सेम आहेत. मास्टर डिग्री या प्रत्येकसाठी आहे. फिजिक्सचे 4 पोझिशन्स आहेत. MSc फिजिक्स असणं गरजेचं आहे. वुमेन अँड जेंडर स्टडीजमध्ये एक आहे, झुलॉजीमध्ये एक आहे, स्टॅटिस्टिकमध्ये 2 पोझिशन आहेत. त्याचबरोबर 3rd पोझिशन आहे असिस्टंट प्रोफेसर. तर यांच्या टोटल 47 पोझिशन्स आहेत. सर्वात जास्त जागा ह्या असिस्टंट प्रोफेसर या पदाचा आहेत. सब्जेक्ट इथे लक्षात घ्या, अँथ्रोपोलॉजी एक आहे. यांचं पेस मॅट्रिक्स 7 पेनुसार 57,700 रुपये पे स्केल असणार आहे. ॲटमॉस्फेरिक सायन्स आहे, बॉटनी आहे, सेंटर ऑफ ॲडव्हान्स स्टडीज संस्कृत एक पोझिशन आहे, सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स एक पोझिशन आहे. केमिस्ट्री 7 पोझिशन आहेत. कम्युनिकेशन स्टडीज एक पोझिशन आहे. डिफेन्स स्टडीज एक पोझिशन आहे. फॉरेन लँग्वेज 4 पोझिशन आहेत. जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश या 4 लँग्वेजसाठी 4 पोझिशन आहेत. हिस्ट्रीमध्ये एक आहे, लॉमध्ये एक आहे, लायब्ररी सायन्स 2 पोझिशन आहेत, मराठी 2 आहेत. त्याचबरोबर मॅथमॅटिक्स एक आहे, पाली बुद्धिस्ट एक आहे, फिलॉसॉफी एक आहे. फिजिक्स या विषयाचे 7 पोझिशन्स आहेत. पॉलिटिकल सायन्स एक पोझिशन आहे. सायकोलॉजी आहे एक पोझिशन, संस्कृत एक पोझिशन आहे, सोशोलॉजी एक पोझिशन आहे, स्टॅटिस्टिक्स 4 पोझिशन आहेत, झुलॉजी 4 पोझिशन आहेत. तर मास्टर डिग्री प्रत्येक विषयामध्ये असणं गरजेचं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे बघा. प्रोफेसर या पदासाठी ॲन एमिनंट स्कॉलर हॅव्हिंग PhD डिग्री इन द कन्सर्न अलाइन रिलिव्हंट डिसिप्लिनमध्ये असणं गरजेचं आहे. UGCचा लिस्टेड जर्नल अँड टोटल रिसर्च स्कोअर त्यांच्या 120 असणं गरजेचं आहे. 10 रिसर्च पब्लिकेशन्स त्यांचे असणं गरजेचं आहे. आणि मिनिमम 10 years ऑफ अ टीचिंग एक्सपिरियन्स इन अ युनिव्हर्सिटी कॉलेज ॲज अ असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर अँड रिसर्च एक्सपिरियन्स ॲट इक्विव्हॅलंट लेवल ॲट द युनिव्हर्सिटी अँड नॅशनल लेवल इन्स्टिट्यूशन विथ एव्हिडन्स ऑफ हॅव्हिंग सक्सेसफुल गायडेड डॉक्टरल कॅन्डिडेट्स हे त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. तेव्हा ते प्रोफेसर या पदासाठी अप्लाय करू शकणार आहेत. किंवा आउटस्टँडिंग प्रोफेशनल हॅव्हिंग अ PhD डिग्री इन द रिलिव्हंट अलाइन्ड अप्लाइड डिसिप्लिन फ्रॉम द अकॅडमिक इन्स्टिट्यूशन नॉट इन्क्लुडेड इन a above industry who has made significant contribution to the knowledge in the concern aligned relevant disciplinary supported by the documentary evidence provided she has a 10 years of experience. त्याचबरोबर असोसिएट प्रोफेसर या पदासाठी एलिजिबिलिटी जी आहे, अ गुड अकॅडमिक रेकॉर्ड विथ द PhD डिग्री, त्याचबरोबर मास्टर डिग्री विथ ॲटलिस्ट 55% मार्क्स, त्याचबरोबर अ मिनिमम 8 years ऑफ एक्सपिरियन्स ऑफ अ टीचिंग अँड रिसर्च अकॅडमिक रिसर्च पोझिशन्समध्ये त्यांचा अनुभव असणं गरजेचं आहे. असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी मास्टर डिग्री 55% प्रमाणे असणं गरजेचं आहे. दुसरं आहे, बिसाइड फुलफिल द अबो क्वालिफिकेशन द कॅन्डिडेट मस्ट हॅव क्लिअर द नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट. नेट ते पास असणं गरजेचं आहे किंवा सेट ते पास असणं गरजेचं आहे. PhD डिग्री किंवा who are or have been awarded a PhD degree in accordance with the University Grant Commission standard and procedure for awarded MPhil and PhD degree regulation 2009 आणि 16 and their amendment from the time to time exempted from net set.
एकतर तुमच्याकडे नेट सेट असणं गरजेचं आहे किंवा PhD डिग्री असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रोव्हाइडेड द कॅन्डिडेट रजिस्टर फॉर द PhD प्रोग्राम प्रायर टू जुलै 11, 2009 शाल बी गव्हर्न बाय द प्रोव्हिजन ऑफ द then existing ordinance by law, regulation and institution awarded degree, and such PhD candidates shall be exempted from the requirement of net set for requirement and appointment of the assistant professor. त्याचबरोबर a PhD degree of the candidate has been awarded in a regular mode only. A PhD thesis has been evaluated by at least 2 external examiners. An open PhD viva voice of the candidate has been conducted. त्याचबरोबर candidate has published 2 research papers from his/her PhD work, out of which at least one is in a referred journal. तर UGCच्या जर्नलमध्ये त्यांनी PhD चे रिसर्च पेपर हे पब्लिश केलेले असावेत अशा पद्धतीने रिक्वायरमेंट इथे आहे. त्याचबरोबर क्वालिफिकेशन्स आणि बाकीच्या डिटेल्स या PDF मध्ये आहे. ही PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिलेली आहे. तिथे डिटेलमध्ये तुम्ही ही PDF रीड करू शकणार आहात. त्याबद्दलचे अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत, तिथनं घेता येतील. सो ज्या विद्यार्थ्यांचं PhD आणि नेट सेट कंप्लीट झालेलं आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यामध्ये प्रोफेसर पदासाठी काम करण्याची. तो सर्वांना ऑल दी बेस्ट. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये काही अडचण असल्यास तुम्ही लिहू शकता. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.